मित्रांनो, तर आपण थोडे प्रश्न पाहूया TAT परीक्षेच्या दृष्टीने आणि बाकी परीक्षेत बी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. तर सुरुवात करूया. प्रश्न 1. जीभ लाल होणे, त्वचा करकरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? 4 पर्याय आहेत. त्यात 3 नंबर पर्याय हा बरोबर आहे. डाळी, पालेभाज्या, दूध याचा समावेश आहारात केला की जीभ लाल होणे, त्वचा करकरणे या विकारावर उपचार म्हणून केला जातो. पुढं प्रश्न 2. खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कुठला? उतरत्या क्रमाने याचे, वरून खाली यायचं आहे. तर शामरुग होईल. पहिला हत्ती येईल, परत शामरुग येईल, मग कुत्रा येईल आणि मग घरमाश येईल. आणि चढता म्हणले तर घरमाशी पहिले येईल, परत कुत्रा येईल, 3 नंबरला शामरुग येईल आणि 4 नंबरला हत्ती येईल. प्रश्न 3. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? 4 पर्याय आहेत. त्यातला 4था पर्याय बरोबर आहे. कीटक नियंत्रण. सोनकिडे हे कीटक नियंत्रणासाठी उपयोगी पडतात. प्रश्न 4. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? 4 पर्याय आहेत. त्यामधील 20 मानवाचे दात पडतात आणि पुन्हा नव्याने येतात. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जस्त आणि तांबे. खालील पर्यायापैकी योग्य विधान यातलं शोधायचं आपल्याला. पर्याय 3 विधान बरोबर आहे. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपायकारक असतात. प्रश्न 7. स्टेनलेस स्टील कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर 4 पर्याय आहेत. त्यामधील पर्याय क्रमांक 1 निकेल. स्टेनलेस स्टीलला निकेल पदार्थामुळे चकाकी येते. प्रश्न 8. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? 4 पर्याय आहेत. त्यातला दुसरा पर्याय बरोबर आहे. फारच कमी असते. प्रश्न क्रमांक 9. खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 वाळवी ही निसर्गातील सफाई कामगार म्हणून सर्वच परिचित आहे. प्रश्न 10. ॲल्युमिनच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन व 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर 4 पर्याय आहेत ते. तर पर्याय क्रमांक 3 274 हे बरोबर येईल. प्रश्न 11. सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अवकाश ग्रहातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीतकपाट, वीज कपात, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे यंत्र. ह्या जे 5 पर्याय आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5. त्यामुळे TATचे प्रश्न सोडवताना थोडं जरा केअरफुली वाचून व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न आणि सराव करा. प्रश्न 12. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 4 पर्याय आहेत. त्यातील पर्याय क्रमांक 4 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा काय केला जातो? साजरा केला जातो. प्रश्न 13. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? तर राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही नागपूरला आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात आणि शाकाहारी काय असतात? प्रथम असतात. 15. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी कोणता घटक येईल? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पदार्थाचे गुणधर्म हा पर्याय बरोबर येईल. प्रश्न 16. खालील पर्यायापैकी समाजसुधारकांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांची अयोग्य जोडी विचारलेली आहे. प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा. अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 2 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि आर्य समाज ही चुकीची जोडी इथं दिलेली आपल्याला पाहायला भेटते. 17. प्रतियोगिता सरकार हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण? क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न 18. मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? 4 पर्याय दिलेले आहेत.
त्यामधील पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, राजगड आणि विशाळगड. पर्याय 19 खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सचिव यांचे काम काय? आज्ञापत्र तयार करणे. फास्ट रिव्हिजन आहे त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. मानवी उत्क्रांतीतील ताठकाण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? तर पर्याय क्रमांक 4 होमो इरेक्टस हा मानवी उत्क्रांतीतील ताठकाण्याचा माणूस म्हणून ओळखला जातो. प्रश्न 21 पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण? पर्याय 4 दिलेले आहेत त्यातला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. प्रश्न 22 खालील पर्यायापैकी कोणत्या गोड्या पाण्याचे सरोवर नाही? यामधील गोड्या पाण्याचे सरोवर सांबर हे काय? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न ओळखा. रायगड अलिबाग तर वांद्रे काय? तर पर्याय क्रमांक 3 मुंबई उपनगर. जिल्ह्याची प्रमुख ठिकाणे विचारलेली आहेत. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? 4 पर्याय आहेत. हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हे काय आहे? अयोग्य विधान आहेत आणि बाकी काय आहेत? बरोबर विधाने आहेत. प्रश्न 5 आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर पर्याय क्रमांक 1 7 राज्यांना आसाम या राज्याची सीमा काय आहे? संलग्न आहे. राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात. राष्ट्रपती हे देशाचे वास्तव प्रमुख नसतात व देशाचे वास्तव प्रमुख कोण? पंतप्रधान हे असतात. 27 राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर समवर्ती सूचीमध्ये हा विषय सध्या समाविष्ट आहे. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर जागतिक व्यापार संघटना हा काय आहे? या गटात न बसणारा हे आहे शब्द आहे. 29 इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त ब हे विधान बरोबर आहे. राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पडल्यास त्याला विषयानुसार संरचना म्हणतात. आणि हा लास्टचा प्रश्न खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 3 गाव शहरे हे सामाजिक घटक आहे. तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कळवा. थँक्यू.